अनन्या आ गई. ये ग. आई छान भाज्या मिळाल्या म्हणून येता येता घेऊन आले. शेंगा छान मिळाल्यात. आपण भाजी करूया शेंगांची. हो करूया, पण मला सांग अशी अचानक कशी आलीस? आई आज मी सुट्टी घेतली. हो. आणि अथर्व कुठे आहे? अथर्व 5 मिनिटात येतो म्हणाला. कुठे गेला कोणास ठाऊक. बरं केलंस मग. स्वतःला वेळ द्यायलाच हवा थोडा तरी. अगं आपण उभ्या राहिलो तर जग उभं राहतं. आपण दमलो थकलो तर झालंच मग. हो आई कळतंय मला. बरं मला सांगा मी काय मदत करू तुम्हाला? नको बस तू आराम कर जरा. मला वाटलंच होतं आई. मी अथर्वला म्हंटलच की आई मला कुठलंच काम करू देणार नाहीत बघ. अगं तसं नव्हे, ऑफिसमध्ये मर मर काम करतेच की, मग घरी आराम करायला नको का? हाच तर फरक आहे आपल्यामध्ये आणि पुरुषांमध्ये. पुरुष नोकरी करून येतात घरी आणि आराम करतात, आणि बायकांना नोकरी पण सांभाळावी लागते, घरची जबाबदारी पण सांभाळावी लागते. म्हणून म्हटलं आता आराम कर जरा. आई तुम्हाला आणखी एक बातमी द्यायची आहे. उद्या माझी सॅलरी होणार आहे, पहिली सॅलरी. फक्त या सगळ्यात मला तुम्हाला फार वेळ देता येत नाहीये याचं वाईट वाटतंय. नाही ग चालायचं. सगळं कसं होईल सांग मला. आणि तू कमावतेस ते चांगलंच आहे आमच्या सगळ्यांसाठीच. खरं सांगू का, संसाराची 2 चाकं एका दिशेने एका वेगाने चालायला लागली ना की आयुष्य पुढे जातच, ते थांबत नाही अजिबात. बरं मी देवापुढे साखर ठेवते, नाहीतर पेढेच मागवूया. अथर्वला फोन करूया. कुठे गेलाय तो अजून का? हॅलो हॅलो. आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो, तेवढ्यात तू आला. का म्हणजे काही कंप्लेंट करत होतीस का? काही कंप्लेंट वगैरे करत नव्हते. मी सांगितलं 5 मिनिटं सांगून गेला आणि अजून आलाच नाही, तेवढ्यात आलं. हा ऍक्च्युली तुझ्या बाबांचे रिपोर्ट्स दाखवायला गेलो तुम्ही डॉक्टरांना. आय मीन सेकंड ओपिनियनसाठी. चल खरंच? अगं खरंच सिरियसली. इनफॅक्ट त्यासाठीच आलो तुम्ही घरी. मग पण म्हणजे काय म्हणाले डॉक्टर? हे बघ तू जसा विचार करतेस तेवढं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, पण काळजी करण्याचं कारण आहे. म्हणजे ऍक्च्युली मला सुद्धा संशय आला होता, आणि काल आई सुद्धा म्हणाली, म्हणून मला असं करावं असं वाटलं. तू काय बोलतोयस मला कळत नाही अथर्व. अनन्या, तुझ्या बाबांचे सगळे रिपोर्ट्स खोटे आहेत. त्यांचा ECG नॉर्मल आहे. म्हणजे त्यांच्या रिपोर्टमध्ये भलतंच काहीतरी आहे, आणि त्या ECG प्रमाणे त्यांना काहीही झालेलं नाहीये. पण मग असं का सांगितलं बाबाने? माहित नाही. म्हणजे मुद्दाम खोटं बोलला बाबा? आय डोंट नो. नाही पण म्हणजे असं का करेल बाबा? आणि इतकं मोठं खोटं कशासाठी? मे बी त्यांना आपण त्यांच्या जवळ हवे असू म्हणून. आपण किंवा तू. म्हणजे हे सगळे रिपोर्ट्स खोटे? बाबा असं का वागला माझ्याशी? इतकं खोटं बोललं. अरे एवढंच हवं होतं तर स्पष्ट सांगितलं असतं त्यांनी.
स्वतःच्याच मुलीशी इतकं खोटं बोलायची खाट का केलं बाबांनी हे? अनन्या, हे बघ, आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे मला वाटलंच होतं की तुला ह्या गोष्टीचा धक्का बसेल, पण मला तुझ्यापासून हे लपवायचं नव्हतं. आणि मे बी सरांचा काहीतरी वेगळा हेतू असेल ना यामागे. कोणता हेतू? नाही, बाबा खोटं बोलला यामागे एकच हेतू असू शकतो. बाबाला मला फसवायचं होतं, हा एकच हेतू आहे. माझाच बाबा माझ्याशीच खोटं बोलला. अनन्या, अरे अरे काय हे जगदीश तुझं दिवसा डावळ्या? तर कंपल्सरी सुट्टी दिली आहे ना मला, मग थोडंसं एन्जॉय करू दे ना. ही सुट्टी नाहीये जगदीश, चुकतंय तुझं. हे कामच आहे, आपल्या मुलीला परिस्थितीचं भान देण्याचं काम. पण त्यासाठी तू मला आजारी पाडलेस, मला घरी बसवलंय. हो मग नाहीतर काय, त्याशिवाय ते ऐकणार होती का आपलं? तुला बरं नाहीये असं कळल्याबरोबर अनन्यानी कंपनीची जबाबदारी स्वतःवर घेतली की नाही? हेच आपण नुसतं म्हटलं असतं तर ती फिरकली तरी असती का ऑफिसमध्ये? तू आजारपणाचं नाटक केलंस म्हणून ती ऑफिसमध्ये जायला तयार झाली. आता जरा थोडे दिवस हे तुझं नाटक कंटिन्यू कर. त्यांच्या समोर मी व्यवस्थित नाटक केलं ना, मग आता ते नसताना मला माझं एन्जॉय करू दे ना. त्या जयाला सांग जरा जेवणात काहीतरी चमचमीत बनवायला. हे असं आजारासारखं मिळमिळीत खाऊन कंटाळा आलाय. जगदीश ऐक ना माझं, जरा थोडे दिवस पेशन्स ठेव ना, नाहीतर आपला हा सगळा प्लॅन फसेल. ते प्लॅनचं नंतर बघू, आता याच्यासोबत मला काहीतरी खायला दे. आणते आणते. इरा आण लवकर, मी थांबलोय. थँक्यू. जाता जाता एक गोष्ट सांगते, तुम्ही माझ्याशी कसेही वागलात मम्मा बाबा, तरी मला तुमच्याबद्दल मात्र आदरच आहे. नाही, तुम्ही मला जन्म दिला, तुम्ही मला इथपर्यंत आणलं, मला इतकं छान वाढवलं, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. मला तुमचा राग नाही आलाय, फक्त मी खूप हर्ट झाले. पण फक्त आता एक रिक्वेस्ट करते मी, यापुढे प्लीज प्लीज माझ्याशी खोटं बोलू नका प्लीज. देव करो अशी वेळ नाही हो, पण जर खरंच असं काही झालं तर उद्या मला हीच गोष्ट खोटी नको वाटायला. चला तर. एक मिनिट, सॉरी, मी तुमच्यात बोललं नाही पाहिजे, पण मला एकच गोष्ट सांगायची. मी अनन्याला काहीही कमी पडू देणार नाही. आज ना उद्या मी तिची सगळी स्वप्न पूर्ण करेन. पण सर, मॅम, आम्हा दोघांचं नातं टिकू नये म्हणून कोण कोण काय काय प्रयत्न करतं ना, हे आम्हा दोघांना चांगलंच माहिती आहे. पण मी आज आत्ता इथे तुम्हाला वचन देतो की काहीही झालं ना तरी आमचं नातं कधीच तुटणार नाही. मग त्यात बाहेरचे आड आले तरी
आणि घरचे आड आलेत तरी. येतो. चल. अगं तू मार ना तिकडे. पोहे खाऊन घ्या. हो. सिमरन ताटले आण. उठ उठ उठ. अच्छा, पोहे खाऊन घेताय ना तुम्ही? मी नंतर खाईल ना. आई हात पुढे करा ना. अगं हात पुढे करा. हे अगं हे काय? आई अहो माझा पहिला पगार झाला. घर खर्चासाठी पैसे ठेवा. घ्या. नाही नाही अगं असे कसे घेऊ मी? हे असे. अनन्या अगं तुझ्या कष्टाचे पैसे आहेत ते ठेव. हो आई हे घर सुद्धा माझंच आहे ना. आणि जेव्हा घरातली बाई काम करण्यासाठी बाहेर पडते तेव्हा घरच्या लोकांना खूप ऍडजस्ट करावं लागतं. आणि ही कमाई काय माझ्या एकटीच्या कष्टाची नाहीये, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीची कमाई आहे. त्यामुळे ठेवा प्लीज. आई प्लीज नाही नका म्हणू आता, नाही तर मला वाईट वाटेल. परक नका करू मला. ठेवा प्लीज. आई नमस्कार करतो. बाबा नमस्कार करतो. अरे तुझा पहिला पगार आहे ना, मी देवापुढे ठेवते. काय करतेस देविका? पैसे घेते. हप्ता भरायचा आहे ना. अगं पण असे का देतेस? मागून देता का तुम्ही? नेहमी नवीन नवीन कारण असतात. आता पैसे आलेत पण बिलं भरली, भाजी आणली, बिझनेस साठी वापरले. नोकरी नाही ना, अमुकच नाही तमुकच नाही. त्यामुळे हातात पैसे दिसले ना की लगेच काढून घ्यायचे असतात. नंतर मिळतील न मिळतील काय माहित. देविका अनन्याच्या पहिल्या पगाराचे पैसे आहेत तुम्ही. अगं तिच्या मनाचा विचार कर जरा. नोटांना भावना नसतात अरू, असतात फक्त आकडे. आणि ती स्वतःहून सांगते ना की हे पैसे आपल्या घरासाठी आहेत म्हणून. मग घराचे हप्ते भरायचे असतात हे विसरलीस का तू? अगं पण देविका, त्यातले पैसे आम्ही तुला सुद्धा दिलेच असते ना. भाऊजी तुम्ही पण ना, तुमचं बोलणं आणि वागणं यामध्ये ना खूप अंतर आहे. मध्येच काहीतरी होतं आणि हे पैसे हवेमध्ये विरून जातात. अगं पण अनन्याच्या पगारातून कशाला घेतेस तू? अनन्याच्या पगारातनं पैसे वळते नाही करायचे तर कुठून करायचे सांग ना. अथर्वच्या मिडल क्लास ऍटिट्यूडमुळे आपलं घर तुटलं. आयुष्यात माफ करणार नाही मी त्याला. खूप नाराज झाली अनु माझ्यावर. दुखावलं तिला. अरे तू कशाला गिल्टी वाटून घेतोस? आपलं काहीही चुकलेलं नाहीये. काय गरज होती अथर्वला आगाऊपणा करण्याची? तुझे रिपोर्ट्स भलत्याच कुठल्या तरी डॉक्टरला दाखवण्याची गरज काय होती त्याला? इतके उघड उघड तोंडावर पडलो ना आपण की आता खरं बोलायला गेलो ना तरी अनुला खोटच वाटणार आहे ते. म्हणून मी तुला सांगत होते जरा पेशन्स ठेव. केलास ना सगळा बट्ट्याबोळ. मी काय केलं? अरे
ते घरात असताना हेवी एक्सरसाइज कशाला करत होतास तू? कशाला ड्रिंक्स घेत होतास? आता कसा हा घोळ निस्तरायचा? काय बोलायचं आता अनन्याशी? मला नाही वाटत आता आलो आपल्याला कधी भेटेल. जगदीश, तू ना बिझनेस सांभाळ. हा, हे फॅमिली मॅटर्स तू माझ्यावर सोड. कळलं का तुला? हे बघ, अजूनही सगळं संपलेलं नाहीये. अजूनही आपला एक खबरी आहे कर्णिकांच्या घरात, आणि तिचं असं म्हणणं आहे की सध्या कर्णिकांकडे खूप मोठे फायनान्शियल क्रायसिस चालू आहे. हे बघ जगदीश, हे जग ना 2 गोष्टींवर चालतं, पैसा आणि प्रेम. अथर्व आणि अनन्याचं एकमेकांवर प्रेम आहे, पण त्यांच्याकडे पैसा नाही. आणि आपलं अनन्यावर प्रेमही आहे आणि आपल्याकडे पैसाही आहे. म्हणजे ऍडव्हान्टेज धर्माधिकारी. हा पैसाच एक दिवस अनन्याला आपल्याकडे परत आणणार आणि तिची त्या खुराड्यातून सुटका करणार हे नक्की. बघ, बरं मला सांग आजची तारीख काय आहे? अगं अनन्या, मी तुला विचारतोय, तुला आत्ता हे का आठवलं असेल? तारीख गेली. एक मिनिट, काय तारीख आहे आजची? का आता तुला काय आठवलं? अगं उद्या आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे. ओ ग्रेट. अरे हीच संधी आहे घरातलं वातावरण आनंदी करण्याची. आपण छोटीशी का होईना एक पार्टी करूया, नाही म्हणजे सेलिब्रेट करूया. तसे आई बाबा जरा स्ट्रेस्ड आहेत. हो, मी हाफ डे टाकतो उद्या. हा चालेल. आणि मी पावभाजी बनवते, नाही म्हणजे एवढं जरा छान येतात ना. हो चालेल, पण हा प्लॅन आपण रात्रीला ठेवूया. सकाळी ना ब्रेकफास्टला त्यांच्या आवडीचं काहीतरी आणतो बाहेर. बरं मी केक बनवू हो, फक्त आपल्या घरामध्ये करवत नाही. का? हो म्हणजे तू केक करशील तर तो कापायला करवत किंवा हॅक्सॉ वगैरे लागेल ना काहीतरी, ते नाहीये आपल्याकडे. कसला असले तुम्ही काही वाटतच नाही. सॉरी. अहो, ते बघ, किती छान केलं हे सगळं. अनन्यानेच केलं असणार, हो ना ग? अथर्वने सांगितलं तुला? कसं शक्य आहे? अरे हे एवढं गोड आणि छान हिला सुचू शकतं. असं काही नाहीये बाबा. अथर्वला सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टी छान सुचतात. हा अच्छा. नाही ना, आता हे तुलाच कळणार बरं का मध्ये मध्ये. आम्हाला काय तसं फारसं जाणवलं नाही कधी, नाही का ग? बरं आई बाबा, हॅपी अॅनिव्हर्सरी. नमस्कार करते. खूप खूप धन्यवाद. वा वा वा, लग्नाच्या वाढदिवसाची सुरुवात इतकी गोड झाली आहे ना. वा 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 अनन्या. अरे ये तो सिर्फ शुरुआत है. हा, अगो बाई, अथर्व कुठे आहे? हा? अहो येईल तो, थांबा. तो पुढची तयारी करायला गेला. तो येईपर्यंत नाश्त्याची तर तयारी करते मी. नाही 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 नाही, आज सगळं आम्ही करणार आहोत. हं? म्हणजे घरातली कामं, स्वयंपाक सगळं तुम्ही आज शांत बसून राहायचं, बाकी सगळं आम्ही करू. आम्ही म्हणजे? मी आणि अथर्व. आज अथर्व हाफ डे घेणार आहे. काय सांगतेस? अगं काय हे, इतकी वर्ष झाली लग्नाला, आता कसला हाफ डे वगैरे घ्यायला सांगतेस त्याला? ए अरुणा, अगं मुलं छान आपले एवढे लाड करतात, ते करून घे की जरा. एरवी अगदी आई वडील नेहमी तक्रार करत असतात, मुलं आमच्याकडे लक्षच देत नाहीत म्हणून. आपली देत आहेत तर नको नको कशाला म्हणायचं. हा, आणि अशा वेळी ना मुलांना जे काही करायचं असतं ना ते करू देस. हा, आम्ही मोठे, आम्हाला सगळं काही करायचंय असं नाही करायचं. त्याने जरा बरं वाटतं. आणि आई किती वर्ष झाली हे आपण सेलिब्रेट नाही करत आहोत. आपण तुमचं नातं सेलिब्रेट करतोय. वा 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 अनन्या, आज हा तुम्ही जो काही प्लॅन केलायत ना तो मला खूप आवडलाय बरं का, खूप आवडलाय. हा, आज
आज कितीतरी दिवसांनी माझ्या अरुणाच्या डोळ्यातली हरवलेली चमक मला पुन्हा दिसली. आणि ती बघितली की नाही की माझा उत्साह असा वाढतो, असा ऊर्जा मिळते मला एकदम. काका काकू हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. हे वाव, शिर्याचा केक कसला भारी. अनन्याने केलाय. तरीच वास तर एकदम मस्त येतोय हा वहिनी. ए पूर्वा पूर्वा, मला खरं खरं सांग, तू फक्त केक खायला आली आहेस ना इकडे? दादू तू गप्प बसा. वहिनी बघ ना दादू कसं बोलतोय. अरे अथर्व नको ना. बरं सॉरी. मी ओ काका काकू बघा, बघितलं नाही एकदम कसं लगेच ऐकलं त्यांनी. बघ बघ. ए असं काही नाही आहे. बरं बरं, चल चल चल. आता केक कापूया चला. हो थांबा थांबा. अगं जा, देविका सिमरनला बोलवून जा जा जा. हे बघ आई, मी बोललो होतो ना. हॅपी अॅनिव्हर्सरी. मम्मा केक बघ ना कसला भारी आहे, वहिनीने केलाय. बरं चला आपण केक कापून घेऊया. तुम्हालाही नाटकाला जायचं आणि अथर्व तुलाही ऑफिसला जायचंय, उशीर व्हायचं. हे घे. अहो धरा तुम्ही. घ्या काकू घ्या. मी फक्त केक शॉप मधला केक खाते. हा असा घरी बनवलेला केक मी नाही खात. हॅलो. हा हा बोल रे साळकर, बोल बोल. हा अच्छा, टीव्हीवर आता बँकेविषयी आपले एक मिनिट रे, एक मिनिट जरा एक मिनिट. बातम्यांमध्ये सांग. ए अथर्व, जरा बातम्या लाव. मराठी बातम्या लाव. हो हो हो, बर ऐकतो. तुम्ही पाहताय आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आणखी एका बँकेचा घोटाळा उघडकीस आलेला आहे. धनज्योती बँक असं या बँकेचं नाव आहे. ए अथर्व, आवाज वाढव ना जरा, आवाज वाढव जरा. हा सध्या तरी या बँकेच्या खातेदारांना अकाउंटमधून पैसे काढण्याची मनाई करण्यात आलेली आहे. अनेक खातेदारांचे पैसे आता या बँकेत अडकून पडलेले आहेत. पुढील कार्यवाही होईपर्यंत खातेदारांना कोणत्याही प्रकारचा पैशांचा व्यवहार करता येणार नाही. अरुणा, आपले सगळे माझे पीएफचे पैसे सगळे याच खात्यात जमा आहेत ना? काय म्हणजे तुमचे सगळे पैसे बुडाले? अरे देवा, म्हणजे आता या सगळ्या घराचा खर्च आमच्यावर आला. कसं करणार आहोत आम्ही? हप्ते पण आम्ही भरायचे, खर्च पण करायचा. हाय रब्बा. अरे अनन्या, तुझ्या ना आई वडिलांकडे भीक माग आता. म्हणावं माझे सासरे आहेत ना, आधी मिडल क्लास होते, आता
भिकारी झालेत भिकारी, रस्त्यावर आलेत रस्त्यावर. ईश्वरा कसं करणार आहे? कोणी कमवत नाही काय नाही. माझा नवरा बिचारा एकटा कुठे कुठे बघेल आता. ए सिमरन, आता तुझ्या नवऱ्याला सांग जरा, आता तरी पैसे दे म्हणावं. काय करायचं काय कळत नाही, सगळा खर्च. ओ माय गॉड. अगं जरा थांब का देविका. बोलू नको म्हणजे काय? सगळे पैसे एकाच अकाउंट मध्ये टाकायला कुणी सांगितलं होतं? ही यांची अक्कल. बाबा साखर पाणी द्या, बरं वाटतं. थँक गॉड अनन्याने जेवण करून ठेवलं होतं, नाही तर सगळं आता आपल्याला बाहेरून मागवावं लागलं असतं. वहिनी, तुलाच फोन लावत होते. काय झालं? अगं बाबांना हार्ट अटॅक आलाय. व्हॉट? हो म्हणजे माइल्ड होता. ॲटलिस्ट वेळेत डॉक्टरांकडे नेलं, हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून धोका तरी टळलाय. अजून किती दिवस ठेवावं लागेल हॉस्पिटलमध्ये? अगं नाही सांगता येत अजून, कारण बाबा अजून शुद्धीवर नाही आलेत. आय जस्ट होप संध्याकाळपर्यंत जरा स्टेबल होतील. मग इतक्या घाई घाईत तू घरी कशाला आलीस? अहो पैसे घ्यायला आले मी. नाही म्हणजे अथर्वकडे आहेत थोडे. आणि काकू तुम्ही शेखर काकांना कळवलं का काय झालं ते? आता नक्की काय झालंय ते मलाच माहित नाही, तर मी शेखरला काय कळवणार? बरं अथर्वचा काही फोन आला होता तुम्हाला? कशाबद्दल? पैशांसंदर्भात. थोडे पैसे हवे होते. नाही म्हणजे तुम्ही देऊ शकलात तर शेखर काकांशी बोलून. नाही कारण हॉस्पिटल म्हणतंय की जोपर्यंत तुम्ही डिपॉझिट देत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट सुरू नाही करणार. आम्ही कुठून देणार पैसे? आणि शेखर तरी सारखे सारखे पैसे कुठून आणणार? ती काय विहीर आहे काय उपसायला? ए सिमरन, तू रोहनला सांग ना पैसे द्यायला. काकीजी, रोहन तर मलाच पैसे देत नाही. मग एवढ्या पगाराचं तो करतो काय? कुठे लपून ठेवलाय का? आणि कुणासाठी? त्याला म्हणावं तुझेच वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यांच्यासाठी तरी पैसे खर्च कर. हो हो काकीजी, पण तो बँगलोरला आहे ना, कामात बिझी आहे तो. मग त्याला परत बोलवून घे ना, इथे गरज आहे त्याची. सारखं सारखं तो बँगलोरला का जातो? काकू आपण रोहन दादाशी नंतर बोलूया ना, कारण आता लगेच हवेत पैसे. नंतर रोहन दादाकडनं मागून घेऊया. देऊ शकाल थोडे पैसे? आम्ही कुठून देणार पैसे? त्या फ्लॅटमध्ये आमचं सुद्धा नुकसान झालंय. नाही माझ्याकडे पैसे नाहीयेत. तू आणि अथर्व काहीतरी मॅनेज करा.